नाच चाललाय माझी एवढ्या दिवसात सगळं स्वयंपाक केलाय कसं केलंय मला सांगा. नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे सगळे बरे आहेत ना? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की प्रमिला आहे ना, प्रमिला ती भाज्या वगैरे ना एकदम छान बनवते, स्वयंपाक एकदम मस्त बनवते. म्हणजे मला आहे ना कधीच तिच्याविषयी कुठलीच तक्रार नाहीये. पण मला एका गोष्टीची उत्सुकता म्हणजे कायम राहिली आहे मनामध्ये की यायला मी जर समजा एखाद्या भाजी नीट झाली नाही किंवा स्वयंपाक चांगला केला नाही आणि त्याच्यावरून जर मी तिला ओरडलो तर तिचं रिॲक्शन काय असेल. मी कधीच म्हणजे असं विचारच केला नाही की ती काय रिॲक्शन देईल त्याच्यावरती किंवा काय तिचं म्हणणं येईल. तर बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात हा विषय होता. तर नेमकं मी आज आहे ना विषय तो म्हणलं चला आपण ह्याच्यावर आहे ना व्हिडिओ बनवावा, म्हणून की तिचं रिॲक्शन काय येतील बघूच म्हणलं आपण. कारण काय झालं माहिती का, लय दिवसापासून मी तिला आहे ना ओरडलेलं नाही कुठल्याच गोष्टीवरून. तर म्हणलं चला आपल्या दोन्ही गोष्टी होतील. एक तर म्हणलं स्वयंपाक चांगला झाला नाही ह्याच्यावरून तिला आहे ना मी आज आहे ना एवढं भांडणार आहे तिला की किती चांगलं केलं असलं ना तर मी तिला नावच ठेवणार आहे. बघू म्हणलं काय काय तिचं रिॲक्शन येतात आणि काय राडा करते ती घरामध्ये. मी आहे ना शेवटपर्यंत मागच हटणार नाही, तिला कळू सांगणारच नाही नक्की, नाहीच म्हणणार चांगलंच झालेलं नाहीये. तर बघूया काय मजा येते व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ खूप छान होणार आहे, मला माहिती आहे राडा होणार आहे आज पण. तर चला मग व्हिडिओ. मी काय ना आता ती स्वयंपाक करते, आता मी बेडरूम मध्ये आहे इकडं. तर म्हणलं पहिलं तुम्हाला सांगावं असं असं करणार आहे म्हणून. तर मी काय करतो, हॉलमध्ये आहे ना, आम्ही हॉलमध्ये जेवायला बसतो ना, तर तिकडे कॅमेरा मी सेट करतो, लपवतो कुठंतरी आणि व्हिडिओ चालू करतो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुढे नक्की राहा, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. काय काय केले आज? शेवगा केलाय, आमरस केलाय, चपाती केलाय. खाली ठेवून बाकी कुठे किती उशीर लावायला लागेल स्वयंपाकाला? एवढं उशीर लावलाय हा? किती वाजले तर आता? सकाळपासून स्वयंपाक करायला लागलेस हा? एकटीच करायला लागले. का तुला काय 10-12 माणसाचा स्वयंपाक करायचं का? हायच दोघं तिघं घरात, आपण तेवढं तुम्ही होत नाही का लोक टायमाला? सकाळपासून एक नाश्ता नाही केला, काय नाही. भूक लागली इथं मरणाची मला. झालं की आता थांबा की जरासं. किती चिडचिड करायला लागले. काय चिडचिड करायला लागलं? जरा दम निघत नाही, कधी एवढी बडबड करत नाही. आज बरं तुम्हाला घेऊन गेलो. काय गडबड करत नाही इथं? भूक लागली इथे, सकाळी रात्री डबा दिला नाही कामावर, उपाशी पोटी तसंच हा? तुम्हाला उशीर झाला बोलायला. ए जेवायला ये इकडं. ए पोरा, ह्याला काय ऐकलं असतं त्याला काय माहिती. साई जेवायला ये. मागं सरकून बसली तर मला, पण टिकून बसली तर बस इथं टिकून. भाजीला मीठ किती टाकलं ग? काय झालं? हा? काय झालं? मिठाची भाजी करून दिली काय म्हणून? चांगली किंवा खाऊन बघ किती मीठ टाकलेस. काय झालं? चांगली करायची नाही की मीठ एवढं. आता काय तुला काय आपलीचा भाग बी आहे का नाही? एवढं मीठ टाकते का भाजीला? आवाज का चढवायला लागलाय? काय चढवायला लागलाय आवाज? कळत नाही का मग नीट करायला? येत नाही का चांगली भाजी? की एसाई एसाई अरे भाजी तिकडे. एसाई काय कोण काय खाऊन बघ बरं जरासं. अरे जरा खाऊन बघ की. खाऊन बघ म्हणतात ते, कानाचा काढा दे आणि ते खाऊन बघ जरासं. एवढ्या दिवस झालं काय नवीन आता लग्न करून आणलेलं नवरी आहे का? कळत नाही किती मीठ टाकायचं काय मीठ टाकायचं? बरोबर आहे, उगाच तुम्हीच काहीतरी बोलला. खाऊन बघ रे एक असं. मीठ बरोबर आहे, मी खोटं बोलायला लागलो काय? खाऊन सांग मीठ जास्त आहे का कमी? बघा पोराला ते करायला लागले आणि तुम्हाला त्याला काय कळलं नाही. कळतंय पोराला? पोरात सांगायला लागलीस मला. काय केलंय? आंबरस आहे. का मला मारायचं विचार ठरवलं का मला? आता काय झालं? साखर किती टाकले त्याच्यात? साखर नाही अगं त्या आंब्याची चव तर लागायला लागली काय? आणि साखरेचा मग पाकच करून द्यायचा होता की जेवायला मला. असं का करावं लागलंय
काय करायला लागलो म्हणजे हा? एवढं मागत आंबा आले तुला जरा तरी चव लागायला का आंब्याची साखर टाकले किती टाकले साखर अर्धा डबा पालता केलास का काय तिथं साखरेचं कसलं भारी लागलं सरची अप्पा उगाच काय नाही उगाच काय खोट काढू हो नका खोटं काढू नका तुझी ही नाटकं सगळी आहे ना इतके दिवस मी सहन करायला लागलो माहिती का एकदा सुद्धा तुला आज पण कधी बोललो नाही कुठल्या भाजीबद्दल काय किती दिवस मी खायचं तसंच चल झूठा हा ह्याच्या आधी कधी बोलले नाही चाटलं पार पुसून असं ताट वर करून खाऊन खाताय की चांगलं लागल्याशिवाय खाताय का खाताय काय करून खाताय भूक लागलेलं माणसं आग पडलेली असते तर गिळत नाही माणूस कामावून आलेला असते हा जरा सुद्धा भान राहत नाही आपण काय केस निघत्या ताटामध्ये कधी मीठ जास्त टाकते कधी तिखट जास्त टाकते हा असं करायला लागलं तुम्ही कसली भारी भाजी झाली किती मनाने आवडीने स्वयंपाक केलाय म्हणलं आज इतके दिवसांनी तुम्ही घरात आंबे आणले आमरस केलं एवढं छान भाजी केली आणि तरी मला असं करायला लागलाय तुम्ही काय झालं तुम्हाला आज नाही ना मात चढलाय माझी तुला ह्यात किती साखर टाकायची भान आहे का त्या आंब्याची चव तर लागते का मग आणि काय नवीन स्वयंपाक एवढ्या करायला दिवसात सगळं स्वयंपाक केलाय आई घालायला चव जरा तर आहे का त्याला चव न स्वतः त्याला तुम्ही अन्नाचा अपमान करू नका उचला पहिला ते पापड काय माझा अपमान होतोय त्याचं काय इथं काय अपमान केला तुमचं इतके दिवस कधी बोललो का तुला मी कुठल्या गोष्टीवरून किती दिवस मी सहन करायचं हे असं जेवण खाणं बनवतेस तू कधी मिठच जास्त कधी तिखट जास्त कधी आणि साखर काय तर आंबरसाचं काय तर वाट लावले पाक लागा लागले साखरचा निसता काय बोलायला मी आता खाऊन बघितले की हो. हा? काय खाऊन बघितलं व्यवस्थित झाले सगळं मला मला सांगायला लागले तू सांग मला मी काय खोटं बोलायला लागलो का आपण झाले काय तुम्हाला असं सगळं काय झालं म्हणजे तुला भान राहत नाही का नवीन नवीन येत कळत नाही का 2 लेकराची आई झाली की 10 वर्ष झाली की लागणार अजून स्वयंपाकाचं कळत नाही का तुला मी तुम्हाला तेच सांगायला मी काय नवीन आहे का स्वयंपाक करायला मला अंदाज लागत नाही का आणि कधीतरी समजा माझ्याकडे मीठ कमी पडलं तर मला मागताय पण मीठ काल मी आणून मीठ जास्त झालं भाजी तशीच गट्ट खाल्ली गेलो मी कामाला जायचं होतं मला गडबड खाऊन गेलो काय त्याला भांडत बसायचं म्हणून हिला हा बरं दुसरं करते मी काय दुसरं करते तेवढा टाइम आहे का माझ्याजवळ इथं तेच बघत करत बसती का आणि काय फेकून द्यायचं का मग तुला खायचं बी नाही की मी काय करू मग तुला कळत नाही का नीट व्यवस्थित करायचं अहो, केले की नीट कुणाला बी जाऊन भाजी खाऊ घाला बरं कोणी मी नाव ठेवलं तर सांगा मग मला तेच करत बसतो आता मी डोक्याचा भाग नसलो साखर काय किती टाकले अहो, बरोबर आहे. पैसे देऊन आणावं लागते का फुकट येते का साखर ये बड़ी अच्छी बात कही आप एवढी टाकले का मारून टाकायचं का गोड खाऊन मला अहो, कसलं बोलायला लागले तुम्ही माझ्यासाठी तुम्ही स्वयंपाक करता का मग तुला कळत नाही का व्यवस्थित नीट करायचं तुमच्यासाठी एवढे आवडीने केली तुम्हाला शेवगा माझ्यासाठी आवडीने भाजी करतीस केली. उपकार केलाच माझ्यासाठी आवडीने करून मला बटाट्याची भाजी करायची तर मी तुमच्या आवडीची शेवगाची भाजी केली म्हटलं जाऊ दे ह्यांना आवडते म्हटलं चपाती आणि शेवगा खायला एवढे जण किती हौसानं स्वयंपाक केलाय पापड भाजली मी म्हटलं तेलकट तुम्हाला चालत नाही म्हणून मी पापड गॅसवर भाजले हाताला चटका सुद्धा लागलाय माझ्या तुझं ही सगळी नाटकं बंद कर बरं का माझ्या पुढे मिळमिळ करते असं दाखवते लय साधूपणा हे तुझे सगळं लक्ष कुठं असते आणि मोबाईल वापरायचं बंद करते व्हिडिओ लावून बघत बसते स्वयंपाक बनवताना हा बाहेर मीठ किती टाकले तिखट किती टाकले साखर किती टाकलं काय डोक्याला चालतं का तुझं हा क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है आम्ही कवा मोबाईलवर बसले झाले की रोज बघत बसतीस की व्हिडिओ लावून कवा तरी बोर व्हायला लागलं बघत बसले आज तर मला वेळ पण नव्हता मला इथून पुढे जर स्वयंपाक करताना मोबाईल तुला दिसला मी फोडून टाकणार बरं का ते सांगायला लागलो तुला हे सगळं पैसे देऊन फुकट येत नाहीये असंच करताय तुम्ही तुम्हाला कधी चांगलं केलेलं बघवतच नाही कधी बी चांगलं केलेलं बघवत नाही इतर वेळेला नाही काय जर भाजी मला जाणवते बरं का आज भाजीला काय तर कमी आहे तर गप्प मला खात काय म्हणत नाही भाजीला गप्प मला खातोय अजिबात टाकून द्यायचं नाही आज मला हे जेवण सगळं आई सगळं तुझ्या तू खायचं अजिबात टाकून द्यायचं नाही असं करलं कसली भारी भाजी झाली बरं मी डबा देते तुम्ही खाऊ नका कंपनीत कोणाला विचारा मला भाजी माझी बायकोन केली का झाली काय नाही त्या दिवशी मी मेथीची भाजी करून दिली होती मरणाची केस त्यात सगळ्याच्या समोर टेबलवर काढली केस मी एका शब्दानं सुद्धा तुला बोललो नाही मी काय असं काय झालं काय नाही जाऊ दे म्हणतो किती दिवस तुझं हे सण करायचं मी हा कुठं लक्ष असतंय तुझं नको ती नाटकं चालली ती किती दिवस झालं मी सांगा गप 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 म्हणलं जाऊ दे बोलायचं नाही जास्तच करायला लागलीस ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ काय डोक्यात काय भुसा भरला का काय तुझ्या कळत नाही का ती चपाती बघ ती बघ चपाती तिचं कड बघ ती किती जाड आहे किती कशी भाजली बघ ती चपाती हा भाजले की चांगली दाखव इकडं ती चपाती इकडं ती वरची चपाती हे काय
हे काय हा ही चपाती भाजायची पद्धत आहे ही? होय ग काय झालंय हे जनावर तर खातेली काय हे काय हे सगळे कडबीड जाड कसं केले हा कसे केले तुम्ही असं फेकून का द्यायला लागलाय अन्न व? आणि हे काय भाजलं नाही का हे वाफरलंय की चांगलं तर प्रत्येक ठिकाणी काय शेकत बसायला लागते का चटकं देत बसायला मला लागते? सांगा लागली का काय करायचं काही नाही मला कळत नाही का मी आता आज लग्न करून बसलो तुझ्यासोबत इथं सगळं चांगलं असतं का नाव ठेवायला विनाकारण तुम्ही काय मी झालंय तेच म्हणतो तुम्हाला? तुला काय कमी पडते स्वयंपाक करायला मला सांग तुला काय कमी आहे का घरात शेंगदाण कमी आहे का काय तेल मीठ कमी आहे का काय कमी आहे तुला अहो, पण मी घरी स्वयंपाक करते, किराणा मला भरायला कसं गेल्यावर तिथं नको ती मसाले मिसाले सगळे घेते ते कुठं घालतीस ती काय मला दिसतच नाही जेवणात कुठं घातले काय चव लागते का काय लागते स्वतः सगळा हा एवढं मोठं ढिगभर पोतं भरून आणतील किराणा सगळा कुठं कुठं जातंय ते का कशात घालतीस मसाले आणतीस नको ते मसाले घेऊन येतीस घरी गहू गहू महागातला आणायचा सगळं तुला सगळं महागातलं आणून पण मला असं कचरागत खाऊ घालतेस इथं हा जरा तरी चव आहे का त्या भाजीला चव आहे का काय आज कधी नाही ते आंबरस म्हणलं आंबा आणावं म्हणलं जरा चवीला एवढं महागातलं आंबा आणून त्याच्यात साखर घातली अर्धा डबा तर साखर होतीस का काय माहिती मला उद्यापासून हे सगळं आहे ना मला नकोय बरं का जर मला थोडं बी दिसलं तर मी जसं तसं ताट फेकून द्यायला नकोय कोण आता सांगायला लागलो मी सगळं असून बी असं भिकारगत जेवण खायचं त्याच्या डोक्याचा ताप झाला नसता मला एवढं मोठं काम करून यायचं घरी येऊन असं हे तुझं सगळं असतं ए इकडे बघ इकडे रडा म्हणली काय ए रमलं ए बाबा अगं अगं चांगलं झालं स्वयंपाक चांगलं झालं स्वयंपाक रडू कैसा लगा मेरा मजाक मग काय करू मग पुसलं तुम्ही असं हा? अगं तुझी मजा घेत होतो म्हणलं बघू कधी राहायची अगं तुला अगं चांगलं असते स्वयंपाक हे मूर्ख अगं रडू नको अगं रडू नको अगं ते टीव्हीकडे बघते टीव्हीच्या वर कॅमेरा ठेवलाय मी ए येडं म्हणायचं नाही. अगं सर ए म्हणायचं नाही. मित्रांनो काय करत आहे बरं चला तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए